आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे। बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल, भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन विद्यार्थी मित्रांनो चंदीगड या शहरामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचार, जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता असेल। जगामधला सर्वात मोठा महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर हा जगामधला सर्वात मोठा महासागर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसऱ्या ठिकाणी काय विचारलाय, लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। लोह आणि ॲल्युमिनियमचं बघा सर्वात जास्त प्रमाण बघा विद्यार्थी मित्रांनो जांभी मृदेमध्ये असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते। भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन होत असते, तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, झारखंड बघा हे असं राज्य आहे, या राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन होत असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। अब बघा या ठिकाणी काय विचार, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त गेलेलं आहे। भारताच्या मध्यामधून विचारले कोणतं वृत्त गेलेलं आहे। बघा हा पण प्रश्न मागील परीक्षेमध्ये होता, तर भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त हे गेलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं, सूर्यकिरण। सूर्यकिरण बघा पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती कालावधी लागतो। सूर्याचे किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती कालावधी लागतो, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, 8 मिनिटे बघा 20 सेकंद विद्यार्थी मित्रांनो सूर्याची किरण बघा पृथ्वीवर पोहोचायला या ठिकाणी वेळ लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, चिनूक बघा हे स्थानिक वारे आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हे वारे वाहतात। चिनूक वारे बघा स्थानिक वारे आहेत, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाहतात। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, चिनूक बघा हे स्थानिक वारे विद्यार्थी मित्रांनो रॉकी पर्वत या ठिकाणी वाहतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलंय, कॅरेबियन समुद्रामध्ये निर्माण होणारी चक्रीवादळे यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, बघा कॅरेबियन समुद्रामध्ये विचारले निर्माण होणारी चक्रीवादळे यांना खालीलपैकी काय म्हणतात, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, त्यांना हरिकेन्स असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलंय, गॅब्रो हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे। गॅब्रो हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, गॅब्रो बघा हा खडक आग्नेयजन्य खडक या प्रकारचा खडक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। त्याच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा सोपा प्रश्न आहे, भारताच्या हरित क्रांतीचे जनक बघा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं, जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। जागतिक वसुंधरा दिन आपल्याकडे केव्हा असतो, तर 22 एप्रिल विद्यार्थी मित्रांनो या दिवशी आपल्याकडे जागतिक वसुंधरा दिन असतो, 22 एप्रिल, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय, अमेरिका या खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला। बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, अमेरिगो वेस्पुसी विद्यार्थी मित्रांनो अमेरिका खंडाचा त्यांनी शोध लावला होता, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं, द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी। द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले। बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत, सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथाचं लेखन कोणी केलं होतं, तर कार्ल मार्क्स बघा यांनी द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी वगैरे त्यांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलं, 6 ते 14 या वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे।
बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल? कलम 21A. बघा हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलंय? तलावांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तलावाचे शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? तलावांचे शहर बघा विद्यार्थी मित्रांनो उदयपूर या शहराला या ठिकाणी तलावांचे शहर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध विचारले कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते आणि सन 1918 मध्ये संपले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे? नॉर्वे या देशाची राजधानी कोणती असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर येतो का? नॉर्वे या देशाची राजधानी विद्यार्थी मित्रांनो ओस्लो हे शहर नॉर्वे या देशाची राजधानी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी विषय क्रमांक 20 काय विचारलाय? राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हे वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे. बघा राजाजी नॅशनल पार्क बघा हे वाघांसाठी राखीव आहे. तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राजाजी नॅशनल पार्क विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? बोडो ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलतात? बघा सर्वांनी सांगायचं झाला होता प्रश्न आपल्याकडे बोडो बघा आदिवासी जमात पण आहे. बोडो भाषा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बोलतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं असेल? भारताचं विचारलंय सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे? भारतामधलं सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं आहे? तामिळनाडू राज्य आहे. तर सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणत्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 इंदिरा पॉईंट हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी टोक आहे. विषय क्रमांक पुढचा झोजिला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? झोजिला ही खिंड बघा योग्य उत्तर बघा सर्वांना माहीत आहे का? झोजिला ही खिंड विद्यार्थी मित्रांनो लडाख या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या घाटामध्ये आहे? मलयगिरी हे शिखर कुठं असेल? पूर्व घाट, पश्चिम घाट, उत्तर घाट, सह्याद्री पर्वत. विद्यार्थी मित्रांनो बघा मलयगिरी हे शिखर बघा या ठिकाणी पूर्व घाटामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. मलयगिरी कुठं आहे? पूर्व घाटामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भ्राकरा नानगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भ्राकरा नानगल बघा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो सतलज या नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणत्या पिकाला मसाल्याच्या पदार्थाची राणी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका पिकाला मसाल्याच्या पदार्थाची राणी असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? वेलची. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये होते. चंदनाचं सर्वाधिक उत्पादन बघा केरळ राज्यामध्ये होते. तंबाखूचं सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश राज्यामध्ये होते. तागाचं सर्वाधिक उत्पादन पश्चिम बंगाल राज्यामध्ये होते. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचार? दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? दांडेली बघा विद्यार्थी मित्रांनो हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामधलं अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं कपूरथळा. बघा कपूरथळा या ठिकाणी काय होते? रेल्वेच्या डब्याची निर्मिती होते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. कपूरथळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? रेल्वेचे इंजिन, रेल्वेचे डबे, रेल्वेचे बघा ट्रॅक. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे कपूरथळा बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो रेल्वेच्या डब्यासाठी आहे. तर कपूरथळा हे ठिकाण कुठं आहे? पंजाब या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय हवाई वाहतूक एअर इंडिया यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? सन 1953 मध्ये एअर इंडिया यांची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोरागा आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा त्याचं योग्य उत्तर काय असेल? कोरागा ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामधली प्रमुख या ठिकाणी आदिवासी जमात आहे. कोरागा कुठं आहे? केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, स्त्री साक्षरता सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात कमी स्त्री साक्षरता असं एक कोणतं राज्य आहे? त्या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षरता प्रमाण आहे. योग्य उत्तर काय पाहिजे? राजस्थान राज्य. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झालेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? स्वराज्य पक्ष बघा, पक्षाची स्थापना सन 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, गांधी आयर्वियन करार. गांधी आयर्वियन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? गांधी आयर्वियन करार. विद्यार्थी मित्रांनो, सन 1931 या वर्षी गांधी आयर्वियन हा करार झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गदर संघटनेची स्थापना कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? लाला हरदयाळ. लाला हरदयाळ बघा, यांनी गदर संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कलम 80 नुसार खालीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचे कलम 80 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कलम 80 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा. राज्यसभा या पदाची तरतूद कलम 80 मध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक बँक, वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन. जागतिक बँकेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो पहा, वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक कोणती आहे? सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक कोणती असेल? तर या ठिकाणी RBI बघा, ही सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण झालेली पहिली बँक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेलं आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1949 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मानवाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? मानवाचं शास्त्रीय नाव काय असेल? बघा, सर्वांचं योग्य उत्तर येत आहे का? मानवाचं शास्त्रीय नाव कोणतं आहे? होमोसॅपियन. होमोसॅपियन बघा, मानवाला या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे होमोसॅपियन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वयाच्या कोणत्या वर्षानंतर बघा दुधाचे दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात? खालीलपैकी कोणत्या वयानंतर विचारले? कोणत्या वयानंतर दुधाचे दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात? या ठिकाणी 7 वर्षानंतर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 28, अन्नाचे संपूर्ण पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते? अन्नाचं संपूर्ण पचन कोणत्या ठिकाणी होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, लहान आतडे या ठिकाणी अन्नाचं संपूर्ण पचन या ठिकाणी होत असते. विषय क्रमांक पुढचा, व्हिटॅमिन B9. व्हिटॅमिन B9 यांचं शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? आता याचं योग्य उत्तर काय असेल? व्हिटॅमिन B9 यांचं शास्त्रीय नाव कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 यायला पाहिजे. फॉलिक ॲसिड हे व्हिटॅमिन B9 या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पंडुरोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? पंडुरोग कशामुळे होतो? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पंडुरोग विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या अभावी होणारा तो रोग आहे. विषय क्रमांक पुढचा, डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती असेल? कोपनहेगन पहा. रशियाची कोणती आहे? रशियाची बघा मॉस्को आहे. मालदीवची माले आहे. डेन्मार्कची बघा, डेन्मार्कची कोपनहेगन. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? बघा, युरी गागारिन अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्यप्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर विचारले कोणत्या वाद्यप्रकाराशी संबंधित आहेत? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय कुठं असेल? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पॅरिस बघा, या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय पॅरिसला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कलम 80 बघा, आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. कलम 80 मध्ये राज्यसभा या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे भारतीय राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? राजभाषा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन बघा, क्रिप्स मिशन विचारले भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये सन 1942 या वर्षी भारतामध्ये क्रिप्स मिशन आले होते. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य.
महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? लॉर्ड माउंटबॅटन यांनी बघा महात्मा गांधीजींना एका माणसाचं सैन्य अशी या ठिकाणी उपाधी दिली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक रक्तदान दिन 14 जूनला असतो बघा आपल्याकडे जागतिक रक्तदान दिन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, ग्लोबल वॉर्मिंगसाठी खालीलपैकी कोणता वायू हा कारणीभूत ठरत असतो? कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू कारणीभूत ठरत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अन्न साखळीमध्ये या ठिकाणी द्वितीयक भक्षक खालीलपैकी कोणता आहे? अन्न साखळीमध्ये बघा द्वितीयक भक्षक या ठिकाणी बेडूक यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, सन 1921 मध्ये पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी सर्वात पहिल्यांदा उत्खनन झाले होते? सन 1921 मध्ये बघा पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा रावी नदीच्या काठी बघा सर्वात पहिल्यांदा उत्खनन झाले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, महावीर जैन यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? कुंडग्राम या ठिकाणी झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, गौतम बुद्धांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे मूळ नाव होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, पंचशील तत्वे आणि अष्टांगिक मार्ग खालीलपैकी कोणत्या धर्मामध्ये सांगितलेला आहे? पंचशील तत्वे आणि अष्टांगिक मार्ग पहा बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य खालीलपैकी कोणाच्या दरबारामध्ये होता? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, जीवक नावाचा बघा प्रसिद्ध वैद्य हा राजा बिंबिसार बघा यांच्या दरबारामध्ये हा वैद्य होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 यायला पाहिजे, कलम 19 ते 22 हे कलम स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. बघा कलम 14 ते 18 मध्ये काय आहे? कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे. कलम 25 ते 28 मध्ये या ठिकाणी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आणि कलम 19 ते बघा 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य यांचे बघा कार्य खालीलपैकी काय होते? तर अमात्य बघा यांचे काम हे राज्यांचा जमा खर्च पाहणे हे अमात्य यांचे काम होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 11 पाहूयात काय विचारलाय, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय, प्राचीन काळामध्ये बघा स्थित नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे? राज्यामध्ये आहे नालंदा विद्यापीठ पहा बिहार या राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हर्षचरित बघा या ठिकाणी हा ग्रंथ आहे, खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? हा ग्रंथ या ठिकाणी बाणभट्ट यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा चलनाचे बघा अवमूल्यन करावे लागले आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बघा कर्ज घ्यावे लागले? कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? त्या पंचवार्षिक योजनेमध्ये घ्यावे लागले, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा का, संशोधन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे विषय कोणत्या व्यवसायामध्ये येतात? चतुर्थ व्यवसाय बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4, संशोधन बघा हा विषय चतुर्थ व्यवसाय या प्रकारामध्ये येणारा तो विषय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतामध्ये सूचीपर्णी झाडे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, पर्वतीय जंगले. बघा पर्वतीय जंगलामध्ये सूचीपर्णी वृक्ष प्रामुख्याने आढळतात, कोणी चुकायचं नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवन ऊर्जेमध्ये भारतामधलं अग्रेसर राज्य कोणतं असेल? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे तामिळनाडू या राज्यामध्ये. बघा तामिळनाडू राज्य बघा भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे.
बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे. भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती? भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती? ते 95 कलमे. भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सुरुवातीला 395 एवढी कलमे होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलं आहे? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल? आंतरराष्ट्रीय शांतता. बघा सोपा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय शांतता यांचा कलम 51 आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा पंचायत राज असे त्यांनी नाव दिले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पुलिकत. पुलिकत हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? आंध्र प्रदेश या राज्यामधला बघा सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? शारदा सदन. शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सर्वांचे एक उत्तर आलेलं आहे का? बघा पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणती व्यक्ती संगणक क्षेत्राशी संबंधित आहे? बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. अझीम प्रेमजी संगणक क्षेत्राशी बघा संबंधित आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले? राजा राममोहन राय बघा यांचा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ब्रिटिश विरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी गदर. ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी बघा गदर पक्षाची स्थापना कोणत्या देशामध्ये झालेली आहे? अमेरिका या देशामध्ये झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची राजव्यवस्था आहे? लोकशाही बघा या प्रकारची राजव्यवस्था आहे लोकशाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पहिले महायुद्ध कोणत्या साली सुरू झाले व कोणत्या साली संपले? सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते आणि 1918 मध्ये संपले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा. पृथ्वीचा जो काही आकार आहे त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संज्ञा आहे? आपण काय म्हणतो? ज्युऑइड आकार. बघा IMP प्रश्न आहे. पृथ्वीचा जो काही आकार आहे आपण त्यांना ज्युऑइड आकार असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कृष्णाने कंसास ठार केले या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रयोग ओळखा. प्रयोग बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कृष्णाने कंसास ठार केले सकर्मक भावे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचार? चुकीची जोडी ओळखा. मुलगा मुलगी कवी कवयित्री हंस हंसी वरीलपैकी नाही. बघा मुलगा मुलगी बरोबर आहे. कवी कवयित्री बरोबर आहे. हंस हंसी वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. आता एकवचनी शब्द ओळखा. 4 शब्द आहेत. शेळी शेळ्या. शेळ्या या ठिकाणी अनेक वचनी. पाखरे पाखरे म्हणजे अनेक वचनी झालं. गाणं गाणी गाणी पण या ठिकाणी अनेक वचनी आहे. मडके मडकी बघा मडके मडकी मडकी बघा या ठिकाणी शब्द एकवचनी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं? पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अतिरेकी विवेकी अतिवृष्टी अनावृष्टी अनुकूल प्रतिकूल अधोगती अवनती. बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. यापैकी बघा कोणती एक शब्द जोडी या ठिकाणी चुकीची जोडी आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी पहा आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना कोणाला बघा TETचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर तुम्हाला ठिकाणी मिळून जातील. ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय? प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला या ठिकाणी कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द अधोगती यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी बघा काय विचारलाय? चक्षु आणि लोचन.
चक्षु आणि लोचन हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. लोचन म्हणजे काय असतो? लोचन म्हणजे डोळे, म्हणजे चक्षु आणि लोचन बघा हे शब्द काय असतील? डोळे या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलाय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना कोणते शब्द म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा आता एखादं वाक्य असते, त्या वाक्यामध्ये बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? व, किंवा, परंतु. बघा असे बघा काही शब्द असतात, आपण त्यांना कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतो? तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, उभयान्वयी अवयय आपण असे म्हणतो. बघा या ठिकाणी पर्यायामध्ये शब्द दिले नाही तर आपण त्यांना काय म्हणतो? उभयान्वयी अवयय असे म्हणतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? प्रश्न क्रमांक 4, झाड या शब्दाचं लिंग ओळखा. बघा आता सोपा प्रश्न आहे. झाड या शब्दाचं लिंग ओळखा. झाड हा शब्द कोणता असेल? पुल्लिंग आहे का, स्त्रीलिंग आहे का, नपुंसकलिंग आहे का? झाड, ते झाड. बघा ते झाड म्हणलं मग कोणतं यायला पाहिजे? ते झाड. नपुंसकलिंग यायला पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या. बघा झाड हे शब्दाचं लिंग आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय? राधेय या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राधे या पुस्तकाचे लेखक पहा विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी सावंत राधे या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 काय विचारला? कुचिपुडी हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? कुचिपुडी हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कुचिपुडी बघा हे आंध्र प्रदेश या राज्याचं लोकनृत्य आहे. आंध्र प्रदेश. बघा कथकली कुठला आहे? कथकली केरळचा आहे. तामिळनाडूमध्ये कोणतं आहे लोकनृत्य? तामिळनाडू राज्याचं पहा भरतनाट्यम हे तामिळनाडू राज्याचं लोकनृत्य आहे. बिहू बघा हे लोकनृत्य आसाम या राज्याचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, आरवली या पर्वतामध्ये विचारले सर्वात उंच शिखर कोणतं आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. आरवली या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल? गुरु शिखर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता असेल? विजयंता. बघा हा भारतीय बनावटीचा या ठिकाणी पहिला रणगाडा आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला बघा पहिला किल्ला कोणता होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा कोणता किल्ला जिंकला होता? बघा तोरणा हा किल्ला जिंकला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय? महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग चंपारण्य. बघा हा सत्याग्रह महात्मा गांधीजींनी बघा सर्वात पहिल्यांदा कोणता सत्याग्रह केला होता? चंपारण्य हा सत्याग्रह केला होता. तर चंपारण्य हा सत्याग्रह विचारलाय कोणत्या वर्षी केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1917 बघा या वर्षी महात्मा गांधीजी यांनी बघा चंपारण्य हा सत्याग्रह केला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. लक्षद्वीप बेटे मग कोणत्या समुद्रामध्ये असतील? लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधली बेटे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? दुसरी बौद्ध धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बघा वैशाली या ठिकाणी दुसरी बौद्ध धर्म परिषद वैशाली या ठिकाणी भरली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगाचा कारखाना असे खालीलपैकी कोणत्या देशाला संबोधलेले आहे? जगाचा कारखाना असे खालीलपैकी कोणत्या देशाला संबोधलेला आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. जगाचा कारखाना बघा असे इंग्लंड या देशाला संबोधलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? पहा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? आता दुसरे महायुद्ध या ठिकाणी विचारले. पहिल्या महायुद्धाला सुरुवात केव्हा झाली होती? सन 1914 मध्ये पहा पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. या ठिकाणी काय विचारले? दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केव्हा झाली होती? तर सन 1939 बघा या वर्षी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या भागामध्ये आहे? बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आढळते? बघा या ठिकाणी विदर्भामध्ये बघा सर्वात जास्त खनिज संपत्ती आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. कलम 76 मध्ये बघा महान्यायवादी या पदाची तरतूद कलम 76 मध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वात पहिल्यांदा कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोणत्या देशाने सर्वात पहिल्यांदा कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? रशिया या देशाने सर्वात पहिल्यांदा स्पुटॅनिक या नावाचा बघा जो काही कृत्रिम उपग्रह होता रशियाने अवकाशामध्ये सर्वात पहिल्यांदा सोडला होता. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण बघा सन 1991 या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 या ठिकाणी काय विचार, जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. जगामधलं सर्वात मोठं बेट म्हणजे कोणतं? ग्रीनलँड. ग्रीनलँड बघा हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. विषय क्रमांक पुढचा, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? बघा सोपा प्रश्न आहे. भूदान चळवळीचे जनक बघा विनोबा भावे यांना बघा भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जगामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? नोबेल पुरस्कार. नोबेल बघा हा पुरस्काराचं वितरण कोणत्या देशाकडून केले जाते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. नोबेल बघा या पुरस्काराचं वितरण बघा स्वीडन या देशाकडून केले जाते. स्वीडन देश. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, षष्ठी विभक्तीचे अनेक वचनी प्रत्यय कोणती आहेत? षष्ठी विभक्ती बघा सर्वांना माहीत आहे. षष्ठी या विभक्तीचे अनेक वचनी प्रत्यय कोणते असतील? बघा चे, चा, ची हे काय असतील? षष्ठी विभक्तीचे अनेक वचनी बघा प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हवालदाराने चोरास पकडले असं वाक्य आहे. हवालदाराने चोरास पकडले. बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? बघा कर्तरी प्रयोग आहे का? कर्मणी प्रयोग आहे का? सकर्मक भावे, अकर्मक भावे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. बघा कोणत्याला पाहिजे? बघा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे, पण कोणतं आहे? सकर्मक आहे का अकर्मक? कर्मासहित आहे बघा. म्हणजे कर्मासहित म्हणजे सकर्मक भावे. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा, सत्यासत्यम. सत्यासत्य या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? सत्यासत्यम. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? परीक्षेमध्ये बघा समास या घटकावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो सत्यासत्यम. बघा विद्यार्थी मित्रांनो, सत्यासत्य या शब्दामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास आहे. पाप पुण्य, सत्यासत्यम. बघा सर्वांचे यारी आले का? पाप पुण्य असेल, सत्यासत्य असे कोणते असतील? वैकल्पिक द्वंद्व समास या प्रकारची उदाहरणे आहेत. विषय क्रमांक पुढचा पहा, मी सिनेमा पाहिला. बघा मी सिनेमा पाहिला वाक्य आहे ना, मी सिनेमा पाहिला या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. अपूर्ण भविष्यकाळ मग कोणतं यायला पाहिजे? मी सिनेमा पाहत असेन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्यास्त या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? सूर्यास्त या शब्दामध्ये कोणती संधी असेल? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा सूर्यास्त या शब्दामध्ये स्वर संधीचं उदाहरण आहे. विषय क्रमांक पुढचा, विभक्ती ओळखा. आजच मी गावाहून आलो. बघा गावाहून, ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा ऊनहून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रतिक्षण या शब्दाचा समास ओळखा. प्रतिक्षण म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला. प्रतिक्षण ज्या समासामधलं पहिलं पद हे खूप महत्त्वाचे असते तो समास कोणता असतो? अवयभाव समास असतो. पहा प्रतिक्षण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 अवयभाव समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. केशव कुमार असेल, केशवसुत असेल, कुसुमाग्रज असेल यावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. केशव कुमार कोण असेल? प्रल्हाद केशव वात्रे बघा यांना केशव कुमार या नावाने ओळखतात. विषय क्रमांक पुढचा, वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याने हे चित्र काढले आहे. आता हे वाक्य कोणतं असेल? कर्मणी प्रयोगाचं आहे का? पहा सकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, अकर्मक. त्याने हे चित्र काढले आहे. कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा प्रयोग आहे. खालील बघा शब्दाचं लिंग ओळखा. साखरभात या शब्दाचं लिंग कोणतं आहे? साखर भात. बघा पुल्लिंग आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. 4 शब्द आहेत बघा. इशारा, भूगोल, तीर्थरूप, लवलेश. बघा शुद्ध शब्द या ठिकाणी कोणत्याला पाहिजे? तीर्थरूप. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दर्पण, मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? दर्पण म्हणजे काय असतो? दर्पण म्हणजे आरसा, मुकुर म्हणजे आरसा. दर्पण आणि मुकुर हे शब्द आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात? आजानुबाहू म्हणतात. बघा आजानुबाहू. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा. बघा काल या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाची जात कोणती असेल? सर्वनाम आहे का? विशेषण आहे का? नाही. क्रियाविशेषण आहे का? क्रियापद कोण द्यायला पाहिजे? काल या शब्दाची जात कोणती असेल? क्रियाविशेषण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे.
श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? श्रीमान योगी बघा रणजित देसाई बघा यांचं पुस्तक आहे श्रीमान योगी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय संस्कृती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता बघा सर्वांनी सांगायचं आहे भारतीय संस्कृती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा साने गुरुजी भारतीय संस्कृती या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. आता करत असतो कोणत्याला पाहिजे? रीती वर्तमान काळाचं वाक्य बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा धूम ठोकणे. धूम ठोकणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. धूम ठोकणे म्हणजे काय असतो? धूम ठोकणे पळून जाणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा. वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा. आता खडे चारणे म्हणजे काय असतो? खडे चारणे म्हणजे एखाद्याला पराभूत करणे. पाणी पाजणे म्हणजे काय असतो? एखाद्याला हरवणे म्हणजे पराभूत करणे. धूळ चारणे म्हणजे पण एखाद्याला हरवणे पराभूत करणे. कणिक तिमणे म्हणजे काय असतो? भरपूर मारणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती असतील? मराठी भाषेमध्ये बघा एकूण व्यंजने 34 आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा मार्च नंतर एप्रिल महिना येतो. मार्च नंतर या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मार्च या ठिकाणी शब्द आहे बघा. मार्च या शब्दाला नंतर या ठिकाणी शब्द लागलाय. मार्च नंतर हा शब्द कोणता असेल? शब्दयोगी अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील पर्यायापैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. नपुसकलिंगी बघा आता कोणता असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ते किरडू या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी वाक्य काय विचारले? पावसात भिजू नका. अधोरेखित शब्द कोणता आला पाहिजे? पावसात त या ठिकाणी प्रत्यय लागलाय. पहा त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ बघा हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक पुढचा पहा मी देशाची पंतप्रधान झाले तर हे वाक्य कोणतं आहे? विधानार्थी आहे का? उद्गारार्थी आहे का? कोणता असेल? मी देशाची पंतप्रधान झाले तर कोणता असेल? उद्गारार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्ते या वाक्याचा या ठिकाणी प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा संबोधनाच्या वेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? संबोधनाच्या वेळी